हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. तर आज आपण पॉडकास्ट घेऊन आलेलो आहोत युरोपची वांगेवाली, जी युरोपला परत रवाना झाली आहे. गेली बाई एकदाची, नुसती डोक्याला ताप, म्हणजे सगळ्यांच्या डोक्याला ताप करून ठेवला तिने. आणि म्हणे मी थोडक्यातच सांगणार आहे तुम्हाला, मला काही जास्त ह्याच्यावर बोलायचं नाही आहे. अगं बाई, बोलायला बाकी काय राहिलं आहे आता तुझ्याकडे? तू आणि तुझी ती वैनाबाई दोघींनी मिळून उच्छाद मांडला नुसता, आणि नुसत्या लोकांना शेंड्या लावायची कामं नुसती. असो, आता गेलीस ना गप्रा तिकडे. आणि जसा तुझा भाऊ म्हणत होता ना 2-3, आता कधी येणार आहे काय माहिती नाही, 1 वर्षांनी येते की 2 वर्षांनी येते की कधी येते काय माहिती नाही. नाही आलीस तरी चालेल, पण आलीस तर आता त्याने म्हटल्याप्रमाणे वर्षभर तरी येऊ नकोस, गप तिकडेच राहायचा. परत 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 यायचं आणि ते तमाशे नाही करायचे. इकडे येऊन नुसतं आपलं देशाचं नाव सगळं खराब करायला बसली आहे. बस तिकडे कर ना असले उद्योग, बघ तुला कोण उभं करतं का? प्रत्येक वेळेला आली म्हणजे काय ना काय कांड तर करूनच गेली पाहिजे. चांगली छपाई करते ग कांड करून करून. शी, माणसाने खावं, माणसाने कमवावं, पण इज्जतीत कमवावं. हे असं इज्जत काढून घरच्यांची बाहेरच्यांची सगळ्यांची चव्हाट्यावर आणून कसं पचतं ग तुम्हाला? आणि आता पोटभर वर्षभराची तुझी सोय झाली असेलच प्रमोशन करून करून. ते काय नाही, ते एक प्रमोशन हिने सोडलं नाही. हगारो फक्त सुटला. तो हगारोचं काय सांगता येत नाही बाबा. तिकडे पण पोचायचा, तिकडे पण बोलेल इकडे तू आमची ब्रँड ॲम्बॅसेडर बन. काही भरोसा नाही देता येत. आता सगळा जोश येईल हिच्या अंगामध्ये, संचारेल. इतके दिवस अशी बंद दरवाजा बनवून फिरत होते ना, मी तर जाम थकली आहे आता. तुम्हाला तर कळतच असेल की मी किती थकली आहे, आणि आता मला बिलकुल त्राण नाही आहे. तुम्हाला आता माझ्या चेहऱ्यावर दिसतच असेल. आणि मला असं वाटतंय की मला आणि मनाला आता कोणी सांगितलं ना तर आत्ताच्या आत्ता आम्ही इथे झोपून जाऊ. इतकं म्हणजे आम्ही इतकं थकलो आहे. अरे मग झोपा ना, इतकी थकली आहे. 10 वेळा तर थकवा दाखवायला व्हिडिओ ऑन करतेस, त्यापेक्षा गप बसायचं ना, आराम करायचा ना 1 दिवस. हां, 1 दिवस नाही मिळाल्या डॉलर तर काय तुझं होणार आहे का? काय कसलं काय धरती एक होणार आहे की आसमान फुटणार आहे? ते आसमान तर फुटतच असतं जिथे जाईल तिकडे. हिच्यावर बाबा शी, वरुण राजाचं आणि हिचं काहीतरी ना गेल्या जन्मीचं बिनसलेलं आहे जबरदस्त. जिथे जाईल तिकडे तिची पाठ सोडत नाही, तिथे कोसळलाच पाहिजे. एखादी बाई असती तर विचार केला असता की एवढं 10 पट कमवलं आपण तर ठीक आहे, 1 दिवस आपल्या शरीरासाठी, आपल्या स्वास्थ्यासाठी, आपल्या स्वतःसाठी थोडा आराम करूया ना. लोकांना थोडं कमी पकूया, त्यांच्या पण स्वास्थ्याचं जरा विचार करूया. रोज आपल्याला बघून बिचाऱ्यांचं काय हालत होत असेल तर त्यांच्या डोळ्यांना, त्यांच्या डोक्याला थोडी शांती देऊया. आज नको करूया, काय फरक पडतोय 1 दिवस नाही केला तर. पण नाही, काहीतरी आपलं उचलायचं आणि अख्खा दिवस. त्या दिवशी तर काय रे बाबा, ते कारळ्याची चटणी तर कारळ्याची चटणीच, अख्खा व्हिडिओ तेच, नुसतं दगड्यात. अगं बाई, दगड तुझ्या डोक्यात भरले आहेत, त्याचं बघ काय करता येतं ते. एकदा कधीतरी बस आणि निवड. ते माकडं कसं डोक्यात बघतात तसं त्या मनाला बसव, आणि तुझ्यात जरा डोक्यात भरलेल्या दगडांचं काय साफ करता येतात का बघ. अरे अख्खा व्हिडिओ मंडळी, अख्खा व्हिडिओ ही बाई ते साफ करण्याचंच सांगत होती. आणि 10 वेळा तेच. ह्याच्यात दगड आहे, ह्याच्यात खूपच कचरा असतो, ह्याच्यात 2-3 तास लागतात, ह्याला असंच होतं, ह्याला तसंच होतं. अगं बाई, तू एकदाच सांगितलंस ना, कर ना गपचूप काम कर ना. किती वेळा तेच बोलायचा? एवढाच जर त्रास होतो तर नाही करायचं. मिळते कारळ्याची चटणी, ती घ्यायची आणि घेऊन जायचं. उगाचच ते कंटेंटसाठी करायचं पण असतं, आणि नुसतं बडबड तेच बोलायचं पण असतं. आणि तुम्हाला माहिती आहे का मंडळी, मुद्दामून हिने ना कालच तो प्रमोशनचा व्हिडिओ टाकला. कसं डॉलर छापायचे, कसं बिलकुल 1 दिवस आपण कमी जास्त आपल्याला मिळाले नाही पाहिजे, ह्याचा पूर्ण विचार यांनी केलेला आहे. आता ते कसं ते मी तुम्हाला सांगते. आता काल होती गणेश चतुर्थी. जर यांनी रेग्युलर व्हिडिओ टाकला असता तर त्याला थोडे व्ह्यूज कमी आले असते, कारण आले असते, पण
नंतर आले असते. जशी जशी लोक मोकळी होतील तसं तसं ते आता व्हिडिओज बघणार. हे तर म्हणजे पूर्ण आपल्या गणेशोत्सवात स्पेशली गणेश चतुर्थीच्या दिवशी तर अपेक्षितच आहे की लोकांच्या घरी गणपती येतात. मिनिमम 1.5 दिवसाचा तरी असतो. नाहीतर लोक ज्यांच्याकडे 1.5 दिवसाचे गणपती येतात अशांच्याकडे पहिल्याच दिवशी जाण्याचा जितकं होईल तितका प्रयत्न करतात. त्याच्यामुळे पहिल्या दिवशी जनरली सगळे बिझी असतात. त्यामुळे या बाईने ह्या संधीचा फायदा घेऊन डाव साधून मुद्दामून त्याच दिवशी प्रमोशनचा व्हिडिओ टाकला. म्हणजे काय की ठीक आहे, थोडे कमी व्ह्यूज आले तरी चालतंय, आज न उद्या टाकायचाच आहे. तर आपला स्वतःचा व्हिडिओ पडण्यापेक्षा प्रमोशनचा पडू दे. तसं पण प्रमोशनवाल्याकडनं प्रमोशन करण्याचे घसघशीत पैसे घेऊन वसूल झालेले आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये थोडं सेटलमेंट झाली तरी चालेल, तेवढी ॲडजस्ट करू शकतो. थोडा पडला तरी त्याच्यापेक्षा तिप्पट ऑलरेडी आलेले आहेत अकाउंटमध्ये, आहे की नाही. सो व्हेरी चलाक ब्रो, व्हेरी चलाक. शी कसली हपापलेली आहे रे बाबा. शी 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 शी. ऐकलत का तुम्ही मंडळी, शेवटी सत्य बाहेर येतच. मी थोडंच बोलणार आहे, मला जास्त काही बोलायचं नाही आहे या गोष्टीवरती, म्हणून मी थोडंसंच बोलणार आहे. तर कसं असतं ना मंडळी की आपल्याला कसं आता आपण एक मुलगी म्हणून घरामध्ये हक्क गाजवतो. तर आपण कसं प्रॉपर्टीमध्ये OMG काय बोलली आपल्याला कसं प्रॉपर्टीमध्ये हक्क वाचतो. तर मग घरात पण आपण थोडा हातभार लावला पाहिजे ना. मंडळी, जे मी ऐकलं ते तुम्ही पण ऐकलं का? प्रॉपर्टीमध्ये जसं आपण आपला हक्क गाजवतो तसं आपण घरकामामध्ये किंवा घरात काही कार्य असेल तर त्याच्यात पण मदत केली पाहिजे. मला तर कानांवर माझ्या विश्वास बसत नाही आहे. हे माताजी, अगं काय बोलतेस? तुझ्या जिभेला काय म्हणजे नाहीच आहे ग, शिरा पडला तुझ्या तोंडात. म्हणजे हे कन्फर्म आहे की त्या प्रॉपर्टीवरती डल्ला मारण्याची पूर्ण प्लॅनिंग झालेली आहे. अरे 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 मन्या, देव करो आणि तुझ्या बहिणी पण तुझ्याबरोबर असंच करू दे. ते आहे ना घर, त्याच्यात हक्क गाजवू दे. जे तुमचं आहे ते तुम्हाला, आणि जे घरच्यांचं आहे म्हणजे जे वडिलांचं आईवडिलांचं आहे ते सर्वांना. जो कायदा इथे तोच कायदा तिथे. का ग शाणे? मग तुझ्या नंदुबाई का नाही एवढ्या हक्क गाजवत? हां, म्हणजे हे पण माझं आणि ते पण माझं, सगळं हीच ओरबाडणार बया वाटतं. पक्की ग तू? नाही 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 नाही, अजिबात नाही. जर हिचं इकडे हक्क आहे तर हिच्या नंदांचा पण हिच्या घरावर हक्क असलाच पाहिजे. असं थोडीच चालतं. आत्ता बघा बघा ना असली मजा. शी 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 शी. इतकं देवाने दिलंय, इतकं स्वबळावर करा ना. नको तिकडे तुम्हाला एवढा स्त्रीत्व तुमचं जागृत होतं आणि एकदम स्त्रीवादी भूमिका आणि असं आपण कसे काय फेमिनिस्ट आहोत वगैरे हे सगळं तुमचं अचानक असं वाटतं. मुलींनी असं केलं, मुलींनी तसं केलं पाहिजे आणि आपण कसं इंडिपेंडेंट असलं पाहिजे. मग अशा वेळेला कुठे जातं मग तुमचं सगळं? मुसळ केरात जातं का? हां, आता का नाही? मग स्वतःच्या हिमतीवर करा ना. नवऱ्याचं पण फुक्कट पाहिजे, सासरचं पण फुक्कट पाहिजे आणि भावाचं पण जे काय आहे थोडंफार ते काय म्हणजे ते तर सगळ्यांनी बघितलंच आहे काय परिस्थिती आहे सर्वांची एकंदरीत तिच्या माहेरची. त्याच्यात पण ही बाई सोडत नाही आहे. म्हणजे किती ना ते हावरट असावं. अशा लोकांना ना काहीच मिळत नाही. अंत ह्यांचा अतिशय वाईट असतो. माझं एक प्रामाणिक मत आहे, जे तुम्ही उभं केलं आहे ते तुमचं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी कोणालाही उभं करू नका. जिवंत असेपर्यंत तुमच्या मुलांनाही नाही, पण जे वडिलोपार्जित आहे किंवा जे दुसऱ्याचं आहे त्याच्यावरती नका रे नका त्याच्यावर डोळा ठेवू. मिळालं तर ठीक, नाही मिळालं तरी चांगलं आहे. स्वतःच्या हिमतीवर करा, त्यात एक वेगळाच आनंद असतो. हे असं ओरबाडून भांडून लोकांशी नातेसंबंध खराब करून एखादी गोष्ट मिळवण्यात काहीच सुख नाही आहे ग. आणि काय करणार आहेस त्याचं करून तरी काय करणार आहेस?
आणि अंधमंद भक्तांना दिसत नाही, हे ऐकायला नाही येत बरोबर की काय बोलली, कसं बोलली, का तुम्ही पण त्यात पण सहमत आहात, स्वतःच्या घरी पण असेच वागता वाटतं. हो, आम्ही पण असंच करणार आहे, आम्ही पण आमच्या भावाच्या प्रॉपर्टीवरती आमचा डोळा आहे, आम्हाला पण पाहिजे, आईची पण पाहिजे, वडिलांची पण पाहिजे, सगळ्यांची आम्हाला पण पाहिजे, आम्ही काही सोडणार नाही आहे. असलेच हे भक्त पण तसेच वाटतं, त्यांच्याच सारखे तसेच कुत्सित विचारांचे. शेम ऑन यू, शेम ऑन यू बोंबल. आणि तुझ्यापेक्षा तर तो मन्या डोब्या, काय त्याचं म्हणावं. आणि म्हणे आमचं स्वतःचं घर आहे युरोपात, काय करायचं आहे असलं घर डोंबल्याचं, जे एवढं असून पण नुसतं दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये नुसतं जीव जळतोय यांचा. आणि राहिला प्रश्न त्या मन्याच्या आईकडे न जाण्याचा, आणि दोघं असं बाहेरच्या बाहेर तिथे भेटतात आणि परत बाहेरच्या बाहेर घरी परत आपापल्या जातात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसारखं. त्याच्यावरनं कळलेलं आहे की तुझी तिकडे एंट्री बंद झालेली आहे बाबा, घेऊच नका. बरोबर, अगदी बरोबर करताय काकू. पण खरंच काकू, वाईट गोष्ट ही आहे की तो मुलगा तर तुमचा आहे ना, त्याचं तर काहीच नाही करू शकत. असो. अँड बोमली इज बॅक विथ हर हेअर वॉश. आता मी छानपैकी हेअर वॉश केले आहेत आणि आता या दोघींचे पण मी हेअर वॉश केले आहेत. आता या दोघींचे मी छानपैकी आवरून घेते, ह्यांना छानपैकी रेडी करते, मी छानपैकी करते. इतका छपरी हेअरकट आणि इतका छपरी हेअर कलर आहे ना, काहीतरी वेगळं, काहीतरी छान असं तरी करायचं. तो गोल्डन हेअर कलर आता गेला आणि तुझ्या स्किन टोनला ना ते तसंवाले ते ब्लॉन्ड आणि तो कलर ते बिलकुलच एकदमच गावठी वाटतेस तू. आणि काही बडबडत बसायचं. आता मी बॅग भरली आहे, आता मी अजून भरायचं आहे, आता मी इतके साड्या ड्रायक्लिनिंगला दिलेत, आता इतक्या मी रोल प्रेस करून घेऊन येणार आहे, आणि आता मी हे भरणार आहे, आता मी ते भरणार आहे, आता मी बस आता हे म्हणजे सगळे काही दागिने मला नीट करून ठेवायचे आहेत, आणि मग माझ्याकडे खूप सामान घ्यायला आम्हाला अलाउड आहे, म्हणून मी आता हे पीठ पण घेणार आहे, ते पीठ पण घेणार आहे, आणि ना डोक्याचा तुमच्या पिट्टा पण पाडणार आहे. हे सगळं पण मी करणार आहे. अख्ख्या व्लॉगमध्ये मी एवढंच बडबड करणार आहे. अरे बंद कर ना बाई, तू एवढी थकली आहे ना, तुझी बकवास ऐकून आम्ही पण थकलो आहे, तर बंद कर. तू पण आराम कर, आम्ही पण आराम करतो. दरवेळेला तेच. तू बॅग कशी भरते, तू बॅगेत काय नेते ते बघून आम्ही काय करू. प्रत्येक जण आहे ना आपलं डोकं वापरतो, प्रत्येक जणाला ना देवाने दिलंय आणि वापरायला पण शिकवलंय, समजलं का. ज्याला त्याला कुठे जायचं असेल ना, त्यांच्या नशिबात योग आला ना, तर ते भरतील आपापली बॅग. तुझ्याकडनं ज्ञान नको आहे त्यांना, सगळं कसं काही ओरबाडून न्यायचं आणि भरायचं. ते 5 किलो पीठ नेते म्हणे. अरे 5 किलो पीठ आहे ना, मी 2 महिन्याला वापरते, 1.5 महिन्यातच माझं 5 किलो गव्हाचं पीठ संपतं 3 माणसांमध्ये. काय खातेस की मस्करी करतेस ग. 100 ग्रॅम जेवण बनवते, काय अर्धा वेळ तर बनवतच नाही. 5 किलो पीठ असं किती दिवस पुरणार आहे, की लगेच यायची तयारी आहे परत 5 किलो घ्यायला इकडे. खायचं ना, जिथे राहतो तिथे तिथल्या ह्याच्यानुसार ॲडजस्ट करायला शिकायचं. सगळं इथून भरभरून न्यायचं नाही. आणि लास्ट टाइम तर पाव किलो नेलेला ना, म्हणून ह्यावेळेला जरा जास्त क्वांटिटी सांगते. समजलं मंडळी, समजलं. चॅप्टर तुझे ना सगळी नाटकी मला माहिती आहेत, त्याच्यामुळे ना काय पण फेकाफेकी करू नकोस. आणि तो भाऊ पण म्हणाला असेल, बाई तू येऊन जा बाबा एकदाची, कटकट नको, नाहीतर बोललं पण नाही त्याच्यावरनं तमाशे करायची, नाहीतर मला तरी जायला लागायचं. तर माझ्याकडे तर वेळ नाही आहे, हिच्यासारखे काय सगळे कामधंदे सोडून बसलेले नाहीत, तर तूच ये बाबा, 2 दिवस राहा आणि जा. म्हणून आली ती आणि राहिली तिकडे. काय एवढं मोठं तीर मारले तिकडे येऊन, तर ते काय कळलंच नाही. आणि दोघं नवरा बायको अगदी बसून सांगत होते की आम्ही असं का करतो, आम्ही का नाही काय बाहेर करत, मला आमच्या मुलींना सगळी सवय लावायची आहे आणि त्यांना सगळ्या परिस्थितीमध्ये राहण्याची मी सवय केलेली आहे. मी किती चांगली आई आहे, मी किती चांगलं पॅरेंटिंग करते, सगळं दाखवण्याचा मी अट्टाहास करते. हो
दिसलंच ते. अजिबातच कुरबुर करत नाहीत बाबा, अजिबात नाही. फक्त आईला आणि बाबांना असे फटके मारतात, असे हातपाय झाडतात आणि मग अख्खा वेळ असे ना वरातीत असं तोंड फुगून फिरतात आणि मध्ये मध्ये असं रडतात आणि मग कोणाला दुसऱ्यांना पॅम्पर करायला जबरदस्ती करतात, त्यांच्या गळ्यातच पडतात. बस इतकंच करतात मुली, बाकी अजिबात त्रास देत नाहीत. बाकी त्या एकदम ॲडजस्टेबल आहेत आणि सगळीकडे ॲडजस्ट करतात. फक्त त्यांना ना असं छान छान खायला द्या, त्यांचे छान छान लाड करा आणि त्यांना पण हिच्यासारखंच म्हणजे चढवा, तुम्हीच किती छान, तुम्हीच किती गोड, तुम्हीच किती मस्त असं म्हणा. फुल असं सेंटर ऑफ अटेन्शन ठेवा, म्हणजे त्या छान राहतात. बाकी काहीच नाही, बाकी काहीच त्या मुलींचा अजिबात त्रास नाही. केस बीस वगैरे तर काय विंचरायला सांगत नाही, तसे म्हणजे झिपऱ्यासारखं ठेवलं तरी चालेल. आणि इतकं मी त्यांना डाऊन टू अर्थ ठेवलं आहे ना, म्हणजे हिने इतकं डाऊन टू अर्थ ठेवलं आहे की तिकडे ते प्लेट्स वगैरे पण खायला वगैरे काही मागत नाहीत. बाकी तर तिकडे युरोपमध्ये एकदम युरोपसारखं एकदम स्टाईलमध्ये असं अजिबात त्यांना म्हणजे तिखट वगैरे चालत नाही आणि असं एकदम नाजूक आणि असं एकदम फॉरेनरसारखं राहतात. असं प्लेट्स, ग्लास प्लेट्स, बाउल्स वगैरे आणि स्पून फोर्कने खातात. पण इकडे म्हणजे साधी काय स्टीलची प्लेट आणि वाटीत पण काही घेऊन खाण्याची तसदी आम्ही घेत नाही. असं म्हणजे अशी कुठली इंडियन संस्कृती बाबा, शी काय ते कोणी कधी असा कोण खात पण नसेल. अशी भिकाराची लक्षणं ती. अख्ख्या एका वाडग्यामध्ये घेतलं आणि त्याच्यातच बुडवून खात होते. कोणाला अजून पाहिजे खायला, दुसरे पण खाणारे आहेत, त्यांचा पुढचा मागचा विचार हेच शिकवलं. काय तो खाण्याचा प्रकार होता, शी 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 शी. आता भक्त म्हणतील की जाऊ दे, ते चौघेच होते, त्यांच्याच घरचे आहे, तर काय झालं. अहो, काय झाल्याचा प्रश्न नाही आहे, किंवा घरच्यांना चालतं नाही चालत त्याचा पण प्रश्न नाही आहे. पण शिस्त नावाचा काहीतरी प्रकार असतो की नाही. आज ते घरात करतायत, उद्या दुसरीकडे जाऊन कोणाच्या घरी गेल्या आणि त्यांनी मागवलं तर तिकडे असेच तुटून पडतील. कधी सर्व करण्याची वगैरे ते वाटच पाहणार नाहीत. मग शिस्त लावायची, तर मग अशा वेळेला शिस्त कुठे गेली. मैं तो नाही सेती बाबा, मैं तो नाही सेती. यायला माझ्या मुलाने पण असं काहीतरी केलं ना, मी एक हातावर फटका मारला असता. मला अजिबात आवडत नाही. मी तर त्याला सांगते, आधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं, लहानपणी पण त्याला ही गोष्ट क्लिअर होती की कालवून बिलवून टाकायचं नाही, जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं, पाहिजे तर नंतर अजून घ्यायचं, पण कालवलेलं अन्न नंतर म्हणायचं नाही की आई तू खाशील का. नाही, ते तुला मग तू जर ताटात सगळं त्याचा रगडा केलायस तर ते तुलाच संपवावं लागेल. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि राहिला प्रश्न, ते गेली होती ना, तर ते आधी जेव्हा तिकडे पोचली ना बंगळुरूला, तेव्हाच आम्हाला समजलं होतं की कशासाठी पोचली आहे तिकडे ही पोचलेली बाई. तर त्याचा तर सगळ्यांना माहितीच आहे, खूप स्कॅम आणि खूपच म्हणजे लोकांची विविध मतं आणि मोस्टली तर नेगेटिव्हच जास्त हे आहे, ते सर्वांना माहितीच आहे. तर त्याच्याबद्दल विशेष मला अजून काही वेगळं सांगायचं नाही आहे. ते संभावना सेटचं पण जे काही झालं तर तिला पण खूप बॅकलॅश सहन करायला लागला. सो तुम्ही त्याच्यावरूनच ओळखू शकता. तर हिचं काय आणि वेगळं काय ही करायला गेली नव्हती. हिचं पण सेमच आहे, पण मंदभक्त मंदभक्त ते टकले होतील तेव्हा त्यांना समज येईल. असो, ते जाऊ दे, तो एक वेगळा ऑलटुगेदर डिफरंट हे आहे. पण ज्याने त्याने आपल्या रिस्कवर घ्या. कोणाच्या सांगण्याने, कोणाच्या ह्याच्याने कोणाच्या बोलण्यावर जाऊ नका. त्याच्यामध्ये बरेच फेक प्रोडक्ट्स पण निघालेले आहेत, फर्स्ट कॉपी वगैरे. तर त्याच्यामुळे पण काही लोक म्हणतात की ते मिळतात लोकांना आणि त्याच्यामुळे ते कंप्लेंट्स आहेत. तर ते खूपच सगळं कॉम्प्लिकेटेड आहे ओव्हरऑलच. सो पण इतकं माहिती आहे की खूप घसघशीत पैसा मिळतो त्यातनं. तिथे जाण्या येण्याचा खर्च, त्याच्यानंतर खाणं पिणं, सगळं काही, शोफर ड्रिव्हन कार वगैरे सगळं काही अवेलेबल केलेलं असतं, जे या बाईने नाही दाखवलं. तिथेही उगाचच खोटंच बोलत होती की आम्ही स्वतःच फिरतोय. तुम्ही मला एक गोष्ट सांगा मंडळी, ह्या बाईला ही जिथे राहते तिथे पण काय खायचं हे माहिती नसतं. म्हणजे इतकी वर्ष लहानाची मोठी तिथे झाली, पण नाशिकमधल्या एका हॉटेलमध्ये जाऊन, जे हॉटेल शेवभाजी वगैरे असं ऑथेंटिक
खाण्याची जागाच नाही आहे तिथे जाऊन ही बाई शेवभाजी वगैरे मागवते. व्हेअरॅज ते खाण्याची ऑथेंटिक ठिकाणं तिकडे बरीच आहेत. ते सोडून ही अशा एका ठिकाणी जाते जिथे पनीर म्हणजे पंजाबी गुजराती डिशेस जास्त फेमस आहेत आणि तिकडे जाऊन ही नाशिकची ऑथेंटिक गोष्टी तिथे जाऊन मराठमोळ्या गोष्टी मागवते. परत आपण युरोपमध्ये पण बऱ्याच वेळेला हिला फिरताना वगैरे पण फिरायला जाते तेव्हा पण बघितलेलं आहे. तिकडचं फूड टेस्ट करण्याऐवजी हे लोक भलतंच काहीतरी मागवतात. ह्याच्यावरून ह्यांचं डोकं किती आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि मग अशा ठिकाणी जाऊन प्रत्येक वेळेला बरोबर कसं काय हे लोक थाळ्या आणि प्रॉपर तिथलं खाणं कुठे मिळतं काय मिळतं ह्याचं R&D करून गेले, जे की ह्यांनी आत्तापर्यंत कधीच कुठल्याच गोष्टीचा R&D हे करत नाहीत. असेच जातात आपले आणि काहीही करतात, काही म्हणजे तिकडच्या मेजर गोष्टी मिस करतात. पण ह्या वेळेला त्यांच्याकडनं ते झालं नाही. का बरं असं? कारण का हे सगळं वेल प्लॅन्ड होतं. ज्या स्पॉन्सरने बोलवलं होतं त्याने हे सगळं स्पॉन्सर केलेलं होतं. तुम्ही पाहाल तर जेव्हा तो मन्या जेवत होता त्याच्या समोरच ड्रायव्हर पण बसून जेवत होता. त्याचा हात दिसतोय तिथे. म्हणजे तो ड्रायव्हरच ह्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लोकल असल्यामुळे त्याला माहिती आहे आणि ह्यांनी विचारलेलं आहे त्याला की कुठे काय चांगलं मिळतं काय नाही काय, तर तो त्यांना तिथे घेऊन गेलेला आहे. पण बोंबल मी किती हुशार आणि मला सगळं कसं माहिती आहे दाखवण्यासाठी त्या बिचाऱ्या ड्रायव्हरला पण तिने ते क्रेडिट दिलेलं नाही. ह्याला म्हणतात उच्च कोटीची नीचता. आणि बोंबले तिकडे फिरत असताना तू म्हणालीस की मला भूक नाही आहे, आम्हाला अजिबात भूक नाही आहे, दुपारचं जेवण इतकं जड झालं आहे की आता आम्हाला खाण्याची इच्छा नाही आहे, बघू आता आम्ही काय खाणार वगैरे. आणि कुठल्या तरी फळ मार्केटमध्ये शिरलीस. मला वाटलं आज काय फळांवरच तुझा फलाहार करूनच होणार आहे की काय. तर कट टू दॅट ही बाई 5 मिनिटांनी अक्षरशः थाळी खायला बसली. म्हणजे अगं बाई तू काय म्हणतेस, तुला भूक नव्हती ना? भूक नसताना जर तू थाळी खाऊ शकतेस तर भूक असताना काय खातेस ग बाई? काय पोट आहे की काय आहे भस्म्या झालेली बाई? तर एकूणच हे लोक खोटं बोलण्यामध्ये एकदम म्हणजे ह्यांनी पराकाष्ठा केलेली आहे. म्हणजे पावली छोट्या छोट्या गोष्टीला म्हणजे जिथे गरज पण नाही आहे तिथेही हे लोक खोटं बोलतात. कारण का त्यांना ती सवयच झाली आहे. खरं त्यांच्या तोंडातनं बाहेरच निघत नाही. दरवेळेलाच असं काही ना काहीतरी फिरवून उगाचच नको तिथे खोटं बोलायचं हे त्यांच्या अंगवळणी पडलेलं आहे. तर आता काही यांचं होणं नाही, म्हणजे यांचं काही यांच्यामध्ये सुधारणाच होणार नाही. इसको झूठ दा लगिया रोग, इसको झूठ दा लगिया रोग, इसके बचने की नहीं उम्मीद. आणि आता म्हणाली 2 दिवसापूर्वीच मी पोचली आहे. म्हणजे लिटरली गणपतीच्या आधी 1 दिवस ही पोचलेली आहे आणि आता तिथे गणपती बसवणार. म्हणजे किती ते कंटेंटसाठी करायचं बाबा. देवाला तरी सोडा, परमेश्वराला सोडा. परमेश्वरा दे रे बाबा, यांना एक दणका दे. काय इथे लोकांची साफसफाई महिना आधीपासून सुरू होते, तयारीला लागतात लोक. आणि तुमचं काय म्हणजे ते लोक जे इतकं जीव ओतून करतात, इतकं म्हणजे वाट पाहतात गणेशाच्या आगमनाची आणि त्यांच्यासाठी इतकी जय्यत तयारी करतात, ते मूर्ख. आणि हे अतिशहाणे हे लोक जाऊन लगेच रातोरात सगळी तयारी करणार. ते गणपती आणणार कुठून, करणार काय, स्थापना काय, घराची साफसफाई कधी करणार आणि मग नंतर मग आम्ही देवावर उपकार केले, एवढं आम्ही कट्टुकट येऊन पण सगळं कसं काय रातोरात केलं ह्याच्यावरती आणि आपली अक्कल हुशारी पाजळणार. ह्यांना ना असे दिले पाहिजेत ना रट्टे. कशाला करता रे? त्याच्यात तरी ना लाजा बाळगा लाजा. म्हणजे देवाला पण सोडत नाहीत तुम्ही. शी, मला ना काय बोलावं तेच कळत नाही. मी वाट बघते, आता बघतेच हिचे काय व्हिडिओज येतात ते. आणि इतकंच जर मनापासून वाटत होतं ना तर थोडं आधी जायचं होतं.
आधी जाऊन थोडी तयारी करायची होती. ते थेरं करायला थांबायची काही गरज नव्हती. झालं आटपलं ना लग्न सगळं. आता काय त्याला हनीमूनला पोचवेपर्यंत थांबलेली इथे. पण तो पण चॅप्टर आहे, गेलाच नाही हनीमूनला. कारण त्याला माहिती आहे जर मी गेलो ना तर तिथे पण येईल ही बाई कंटेंट गोळा करायला. तिकडे पण मला सांगेल बाबा मला शूट करून दे, आपण असं काहीतरी सनसनी करूया. म्हणून तो तुझी जायची वाट बघतोय. आता जाईल तो कुठेतरी फिरायला वगैरे. यायचं गपचूप. आपल्याला दुसरी कामं आहेत, गणपतीची तयारी करायची आहे. तर एखादा माणूस जरा विचार करेल आणि विचार करून प्लॅनिंगने या गोष्टी केल्या असत्या. पण नाही ना, सुटत नाही. हाव काय संपत नाही. हावरी फॅमिली एक नंबरची. आता एकेकाचे सगळ्यांची म्हणजे हीच नाही, हिचं पूर्ण खानदानच असं आहे. ते आता चेहरे हळूहळू बाहेर आलेच आहेत सगळ्यांचे. शेवटी जे मला वाटलेलं, मला लोक म्हणत होते की नाही तिची वहिनाबाई चांगलीच आहे, असे तसे, दिसते किती चांगले येते आणि काळ पण सांगेल किती चांगली येते. असो, त्याच्यावर मला काय बोलायचं नाही आहे. ते वेळ आली की मी बोलेन. तर तुर्तास आजपुरतं एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपण नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.